श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल। नमस्कार, मी निहाल किर्नळी, शहराध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर। काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे की भाजपने ज्या प्रकारे चंदीगड महापौर निवडणुकांमध्ये जे घोळ घालण्याचा प्रयत्न केलेला ते आज सर्वोच्च न्यायालयाने फाडून पाडलेलं आहे आणि भाजपला एक आम आदमी पार्टीच्या बाजूने आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झाला असं आम आदमी पार्टीला वाटते। नमस्कार, मी सोलापूर शहर आम आदमी पार्टी युवा आघाडी उपाध्यक्ष। मध्यंतरीच्या काळात पंजाबमध्ये चंदीगड या ठिकाणी ज्याबद्दल आम्ही सोलापूरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये जल्लोष आज केलेला आहे। धन्यवाद। नमस्कार, मी निलेश श्रीनिवास संघेपाक, आम आदमी पार्टी सोलापूरचा युवा अध्यक्ष। आम आदमी पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये झालेला आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आम्ही हा विजयोत्सव साजरा जे की आम आदमी पार्टी खरं तर विजयी झाली पाहिजे तेवढे मतं आम आदमी पार्टीकडे असताना देखील बीजेपीने षडयंत्र रचून आम आदमी पार्टीला इंडिया आघाडीला अपयशी करण्याचा प्रयत्न यांचा हा प्रयत्न अपयशी केलेला हाणून पाडलेला आहे। खऱ्या अर्थाने आज लोकशाही पुन्हा एकदा जिवंत असल्याचं उदाहरण आपल्याला मिळाले आहे। आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी या हुकुमशाहीच्या विरोधात, या तानाशाहीच्या विरोधात लढत राहील। जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमचे हे जे काही आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि तुमचे प्रयत्न कधीच यशस्वी होऊ देणार नाही, एवढंच बोलतो। मी श्रीकांत वाघमारे, उपाध्यक्ष सोलापूर शहर आम आदमी पार्टी। आपल्याला सत्ता पाहिजे म्हणून सत्तेचा दुरुपयोग करून आपल्या आम आदमी पार्टीचे आणि काँग्रेसचे 8 मतं बाद केली।